जय शिवराय भावांनो, तर स्वागत आहे पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आमचा राजा आणि पद्मा आज कोट्यामध्येच आहे, कारण की सगळे ढोरं बाहेर चरायला नेलेले आहेत. कृष्णा पण नाही आहे आतमध्ये. तर इकडं बघा आपला राजा आणि पद्मा इकडं. असं आहे हत्यार आपलं राजभाई. तर गाईज आमच्या घरी आहे ना, म्हणजे 2 वर्षापूर्वी सेम टू सेम असेच बैल होते. सेम टू सेम म्हणजे हा याचा हुबेहूब एक राजा नावाचा बैल होता आमच्या घरी. परंतु काही कारणास्तव आम्हाला ते विकावे लागले. आणि हे बघा मित्रांनो, तसलेच बैल जोडी आमच्या घरी पुन्हा एकदा घरची जोडी तयार झालेली. आणि तेच बैल होती. हे बघा, तसे सेम टू सेम बैल झाले का नाही बघा तयार. आणि हा सगळ्यात गरीब बैल आहे. ते पहा कसा सगळ्यात गरीब बैल आहे हा. आणि तो बाहेर बकासूर दिसत आहे ना मित्रांनो, तो बकासूर आणि आपला हा राजा दोघं सख्खे भाऊ आहेत, म्हणजे एकाच गाईचे आहेत. हा बकासूर, तो बकासूर आणि आपला हा राजा. ते बघा, फक्त तो बांडा आहे कलरने. आता तुम्ही म्हणसाल तो बांडा आणि हो हा पांढरा, तर कसं? तर मित्रांनो, ते काय आपल्याला लॉजिक माहीत नाही. बट हे पहा, सेम टू सेम असणं मी असं थोडंच असते, पण आहेत. म्हणजे मला काही दिवसाआधीच कळाले. तर हे बघा, आतमध्ये कोठ्यामध्ये इकडल्या कोणी आहे का पाहिजे तुम्ही? कृष्णाला पण बसते कधी कधी, पण नाही आहे, कोण नाही आत.